नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे रोहन आणि आदिरा एकमेकांशी बोलत असतात. मात्र आता रोहन आदिराला इम्प्रेस करण्यासाठी आणि तिची मस्करी करण्यासाठी काहीतरी जोक मारत असतो आणि जे पण काय बनवलं त्यावर तो बोलत असतो. मात्र आदिराला रोहनचा खूपच राग येतो, कारण की आदिराने आता रोहनला इम्प्रेस करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी बनवलेल्या असतात आणि आता रोहन तर उलटच आदिरावर आता चिडलेला असतो आणि तो न चिडता मस्करी करत असतो. हे रोहनला माहीत असतं, मात्र आदिराला माहीत नसतं. मात्र आदिराने आता पूर्ण घराचा गोंधळ काढून ठेवलेला असतो आणि तेवढ्यात तेथे आई आणि बाबा येतात. त्यानंतर आई विचारते की काय झालेलं आहे तुमचा हा प्रकार. त्यानंतर आता आदिरा म्हणते की हे सर्व काही कारनामे तुम्ही तुमच्या मुलालाच विचारा, हे सर्व मी त्याच्यासाठी बनवत आहे, मात्र त्याने आता माझी तिथे चीड काढण्याचा प्रयत्न केलेला आहे असं ते बोलत असतात. आणि आदिरा आता तिथे रागवलेला पावल्याने निघून जाते. त्यानंतर आता हे सर्व करत असताना आई म्हणते की आता हे तू आणि तुझी बायको बघून घ्या, हे असलं मला काही जमत नसतं आणि त्याला गॅस बंद करायला सांगते. त्यानंतर रोहन गॅस बंद करतो आणि आई पण तिथून निघून गेलेली असते. बाबा म्हणतात की अरे तुला समजलं तरी पाहिजे ती मस्करी करण्याच्या मूडमध्ये आहे की नाही, हे न कळता तू तिच्यासोबत मस्करी केलास असं बाबा त्याला बोलतात आणि म्हणतात की जा आता जाऊन तिची समजूत काढ असं बाबा आता रोहनला सांगत असतात. त्यानंतर आता इकडे राजवाडे आणि स्वानंदी एकमेकांशी बोलत असतात. आता स्वानंदीच्या केसाचा गजरा स्वानंदी काढण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तो काही निघत नाही. त्यानंतर राजवाडे म्हणतात की अहो कशाला काढता तो गजरा, तिथं तुम्हाला चांगला दिसत आहे उलट आणि त्या गजरा तुम्हाला शोभतो आहे असं ते बोलत असतात. मात्र स्वानंदी म्हणते की आता तो कोमेजून गेलेला आहे, तो तर काढावाच लागेल. त्यानंतर आता राजवाडे तिला काढण्यासाठी मदत करतो आणि राजवाडे म्हणतो की द्या तो इकडे, मी माझ्या वहीच्या पानामध्ये ठेवल असं राजवाडेंनं बोललेलं असतं. त्यानंतर आता स्वानंदी तिथून जात असते तर राजवाडे तिचा हात पकडतो. हात पकडल्याबरोबर आता तिला पाठीमागून मिठी मारल्याबरोबर स्वानंदी म्हणते की अहो तुम्ही हे काय करत आहात. त्यानंतर स्वानंदी म्हणते की घराचा दरवाजा ओपन आहे. त्यानंतर राजवाडे म्हणतात की मला तर इथे कोणी दिसत नाही आणि घराचा दरवाजा ओपन असला तरी काय झालं असं ते बोलत असतात आणि म्हणतो की आज तुमच्यावर माझा खूप प्रेम झाला आहे असं तो म्हणायला लागतो. आणि त्यानंतर आता स्वानंदी तिथून त्याच्या तावडीतून सुटते आणि आता राजवाडे दरवाजा बंद करायला जातो. दरवाजा बंद करून आल्यानंतर आता स्वानंदी आणि राजवाडे कॉटवर बोलत बसलेले असतात. त्यानंतर आता राजवाडे म्हणतात की तुम्ही खूपच सुंदर दिसता आणि तुम्ही खूपच कार्यबूल आणि चांगल्या विचारांचे चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि यामध्ये मला तुमच्यावर खूपच प्रेम झालेलं आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की माझा पण नवरा काही कमी नाही, माझा पण नवरा आता खूप कर्तव्यशाली आणि सुशोभित असा आहे आणि सुंदर हँडसम असं पण आहे आणि कार्यशील पण आहे त्याच्यामध्ये असं स्वानंदी बोलायला लागते. त्यानंतर राजवाडे म्हणतात की खरंच का, तुम्हाला पण असं वाटतं. त्यानंतर ते म्हणतात की हो नाहीतर काय, मी तर खरंच बोलते. त्यानंतर आता चला तर मग आपण दोघे एकमेकांकडे बघूया असं म्हणत असतात आणि ज्यानं पण डोळ्याची पापणी लावली तो हारला असं समज असतात. आता ते दोघांकडे एकमेकाने प्रेमाने बघत असतात एकमेकांच्याकडे, कारण की त्या दोघांनी एकमेकांमध्ये शर्यत आता लावलेली असते. नंतर आता इकडे रोहन आदिराच्या रूममध्ये गेलेला असतो आदिराला समजवण्यासाठी. त्यानंतर रोहन आदिराला म्हणतो की आदिरा तू एवढं रिॲक्ट करण्यासारखं तर काही झालं नव्हतं आणि तू खूपच आता चिडलेली आहेस आणि एवढं काय तुला झालं असं ते बोलत असतो. आदिरा म्हणते काहीच नाही झालं. त्यानंतर तू तर एवढा माझ्याशी बोलून गेला आहे, तुला काहीच वाटत नाही, कारण की मी या घरामध्ये आला तेव्हापासून सर्वांचा त्रासच सहन करत आहे. कारण की हे बघ रिलेशनशिपमध्ये मी काय एकटी आलेली नव्हते, तू पण आला होता, आपल्या दोघांचं मिळून रिलेशनशिप झालेलं आहे, मात्र तुला तर काही वाटतच नाही असं ते बोलत असतो. त्यानंतर रोहन म्हणतो की हे बघ अरे मी तुझ्याशी मस्करी करत होतो, मात्र तू एवढं काय रिॲक्ट करण्यासारखं तू वागत आहेस असं बोलत असतं. त्यानंतर आदिरा म्हणते की हे बघ मी तर या घरामध्ये आलं तेव्हापासून ॲडजस्टच करत आहे, कारण की आईचं बोलणं ॲडजस्ट करते सातत्यानं आणि तुझं पण करते आहे आणि सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते, पण माझला काही कोणी विचारतच नाही. आणि आता तुला जर रोहन वाटत असेल की मी तुझा त्रास सातत्यानं सहन करू शकेल तर माझ्या ह्याने पॉसिबल नाही असं ते बोलत असते. त्यानंतर रोहन म्हणतो की हे बघ एवढं पण तू काही रिॲक्ट करू नको आणि चिडायसारखंही काही झालेलं नाही असं रोहन तिला खूप सातत्यानं समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र आदिरा आता तिथून निघून गेलेली असते. त्यानंतर आता इकडे राजवाडे आणि स्वानंदी बोलत बसलेले असताना त्यानंतर आता राजवाडे त्यांचीच खूप तारीफ करत असतो, कारण की स्वानंदी डोळे मिटावे. स्वानंदी म्हणले की तुम्ही माझे कितीही कौतुक केलं तरी मी काही डोळे मिटत नसते असं स्वानंदीने आता ठाम निर्णय केलेला असतो, कारण की दोघांमध्ये शर्यतही लागलेली असते. त्यानंतर स्वानंदी म्हणते की बस 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 झालं कौतुक, तुम्ही किती करणार आहे. त्यानंतर राजवाडे म्हणतो की अरे नाही मी खरंच बोलतोय, कारण की तुम्ही खूप प्रेमळ आहात आणि तुमच्यासारखं स्वच्छ आणि सुंदर मनाची बायको प्रत्येक
प्रत्येकाला भेटू द्या असं त्या ठिकाणी राजवाडे बोलत असतो. मात्र हे सर्व बोलत असताना आता राजवाड्याला पण आता स्वानंदी म्हणते की मी पण तुमची तारीफ करायला लागेल. असं तसं ते बोलत असताना आता राजवाडे अचानक डोळे मिटतो आणि डोळे मिटल्यानंतर स्वानंदी म्हणते की मी जिंकले, तुम्ही हारले. त्यानंतर राजवाडे म्हणतो की जर असंच जर स्पर्धा तुमच्यासोबत रोज जर माझी लागली तर मी रोज हारायला तयार आहे असं बोलत असते आणि मी तुमच्या प्रेमामध्ये सातत्यानं हारण्यासाठी मी तत्पर आहे असं राजवाडे बोलत असतो. त्यानंतर स्वानंदी म्हणते की बस झालं, आता तुम्ही खूपच जास्त हे बोलत आहात. त्यानंतर आता राजवाडे म्हणतात की तुमचे डोळे किती सुंदर आहेत, सेम तुमच्यासारखे सुंदर आहेत असं ते बोलत असतात. स्वानंदी म्हणतो की बस झाली ना तारीफ, एवढी पण नका करू. राजवाडे म्हणतो की का नका करू. त्यानंतर स्वानंदी बोलते की माझ्या आता छातीमध्ये धडधडायला लागतं. तर राजवाडे म्हणतात की आणखीन धडधडू द्या जोरजोरात. त्यानंतर स्वानंदी म्हणते की मी पण तुमची तारीफ केली तर तुमच्या पण छातीमध्ये धडधडायला लागल असं ते बोलत असतात. मात्र त्यानंतर आता स्वानंदीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं कारण की राजवाड्याने स्वानंदीची खूपच तारीफ केलेली असते. त्यानंतर आता राजवाडे म्हणतो की तुम्हाला रडायला काय झालेलं आहे. आता स्वानंदी राजवाड्याजवळ जाते आणि घट्ट राजवाड्याला मिठी मारते. त्यानंतर राजवाडे म्हणतो की काय झालं तुम्हाला रडायला असं बोलत असतो. त्यानंतर स्वानंदी म्हणते की असा माझा नवरा खूपच जगात सुंदर आहे असं स्वानंदी बोलते की माझ्यासारखा नवरा प्रत्येकाला भेटू दे असं स्वानंदी म्हणत असते. मात्र हे सर्व करत असताना राजवाडे आता स्वानंदीला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र आता तिला हसवण्यासाठी गुदगुल्या करत असतो. स्वानंदी म्हणते की तुम्ही हे काय करत आहात. सो राजवाडे म्हणतो की तुम्ही आता रडू नका, बरं जोरात हसा आणि हसण्यासाठी मी तुम्हाला गुदगुल्या करतोय असं बोलत असतो. आणि आता राजवाडे स्वानंदीला सातत्यानं गुदगुल्या करत असतो. स्वानंदी आता जोरात हसायला पण लागलेली असते. मात्र इकडे आता आदिरा बाहेर निघालेली असते. बाहेर निघता तिला त्या बाबा आणि आई भेटत असते आणि विचारते की का हा कुठे निघाली आहेस तू असं आता तिला अडून रस्ता तिला विचारपूस करत असतात. त्यानंतर आता इकडे आई आदिराला विचारते काय आदिरा तुला काय झालं आहे, कुठे जात आहे. त्यानंतर आता काही बोलत नाही. त्यानंतर बाबा विचारतात आदिरा बाळा तुला काय झालेलं आहे. आदिरा म्हणते की मी आता घराबाहेर जात आहे, मला थोडा वेळ काही बोलायचं नाही असं ते बोलत असते आणि तिथून निघून जाते. तेवढ्यात तेथे आता रोहन येतो आणि बाबा विचारतात का रे रोहन, मी तर तिला समजून सांगण्यासाठी मधामध्ये जा म्हणून सांगितलं होतं, मात्र तू तर काय उलटच करून बसला वाटतंय. त्यानंतर रोहन म्हणतो की हां ती रागाच्या भरात काय माझं ऐकूनच घेत नव्हती आणि मी तर मस्करी करत होतो बाबा असं आता रोहन बोलतो. मात्र इथे आई त्या रोहनचं आणि बाबाचं काही ऐकून घेत नाही. ते म्हणते की असं प्रेमामध्ये आणि नवरा बायकोचे भांडणं होत असतात. त्यानंतर आई म्हणते की मी काय यांना आमच्यामध्ये पण खूप भांडणं व्हायची, मी काय यांना घर सोडून कधी बाहेर निघून गेले का, हर वेळेस मी नमते घेत आहे असं आई बोलत असते. मात्र आता यावर रोहन म्हणतो की बस झालं तुमची रोजची किटकट, यामुळे मी आता खूप तंगून गेलेलो आहे, मला थोडासा स्पेस हवा आहे. आणि तिथून रोहन पण आता निघून जातो. मात्र बाबाला आता हे सिरियसच मॅटर वाटतं, काहीतरी घटना घडलेली आहे. त्यानंतर आता इकडे राजवाडे आणि स्वानंदी एकमेकांशी बोलत असताना म्हणतात की आता मी तुम्हाला काय म्हणायचं, कारण की स्वानंदी म्हणते की तुम्ही सातत्यानं मला मॅडम मॅडम म्हणत जाऊ नका, कारण की आपण पहिले ओळखत नव्हतो त्यावेळेसचा शब्द हा ठीक होता मॅडम. आणि स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला सर्वात पहिले कोणत्या नावाने हाक मारली होती. राजवाडे म्हणतात की शुश केलं होतं फक्त तुम्ही असं. त्यानंतर हे सर्व करत असताना दोघे हसायला लागतात. स्वानंदी म्हणते की आता तुम्ही माझ्यासाठी एक चांगलं भन्नाट असं नाव शोधा आणि त्यानंतरच ते तुम्ही मला नावाने हाक मारा. त्यानंतर स्वानंदी म्हणतात की मला सर्वात भारी नाव जर तुम्ही जेव्हा बायको नावाने हाक मारतात तेव्हा मला खूप भारी वाटतं. त्यानंतर राजवाडे पण म्हणतात की मला तुम्ही राजवाडे या नावाने जेव्हा हाक मारता तेव्हा मला चांगलं वाटतं असं बोलत असतात. त्यानंतर स्वानंदी म्हणते की तुम्ही मला स्वानंदी असं नंदू या नावाने हाक मारा. त्यानंतर राजवाडे म्हणतात की त्या नावामध्ये काही दम नाही. त्यानंतर आता राजवाडे म्हणतात की स्वानंदी जानू असं म्हणू का मी. त्यानंतर ती म्हणते बापरे एवढं प्रेम असं बोलत असते. मात्र हे सर्व करत असताना आता दोघेही नाव शोधत असतात की स्वानंदीला कुठल्या नावाने हाक मारावी हे त्या दोघांनाही कळेनासे झालेले असते. मात्र इकडे काकू आता फुल टेन्शनमध्ये असते, कारण की आता स्वानंदीला खाली पाडण्याचा म्हणजे तिच्या चारित्र्यावर डाग लावण्याचा चांगला फायदा काकूला होता. मात्र काकूने तो आता फिसकवला आहे. या विचाराने काकू आता एक ते विचार करत असते की आता आपण काय करावं स्वानंदीसोबत, असं काकूच्या मनामध्ये विचित्र येत असतात. त्यानंतर आता काकू इकडे पूर्णपणे विचार करत असते. मात्र तेवढ्यात तेथे आता अंशुज आणि त्याची पत्नी म्हणजेच ही सुष्मिता येत असतात. त्यानंतर सुष्मिता सांगत असते की आजचा दिवस खूपच भारी गेलेला आहे, आम्ही अंशुज आणि मी हे दोघे चांगले वाग करत होतो बाहेर असं ते बोलत असतात. त्यानंतर अंशुज मात्र विचारात पडत असतो की आई आपली काय विचार करत असेल. त्यानंतर ती म्हणते की माझी त्या स्वानंदीने तर पूर्ण झोपच उडवलेली आहे. त्यानंतर सुष्मिता म्हणते की का झोप उडवलेली आहे तुमची असं ते बोलत असतात. त्यानंतर आता अंशुज म्हणतो की तू थोडंसं शांत बसशील का. त्यानंतर आता
त्यानंतर ते काकू बोलत असतात की आपल्याला काही तिचं करावंच लागेल असं बोलत असतं, कारण की तिनं खूपच त्रास दिलेला आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर सुष्मिता म्हणते की हो ना, खरंच ना, माझ्या बहिणीने म्हणजे स्वानंदीने खूपच त्रास दिलेला आहे. तेवढ्यात आता तिथे आदिरा जोरजोरात पिंट्या दादा म्हणत घरामध्ये एवढ्या रात्री आलेले असते. मात्र तिथे आदिराला पाहून आता सर्वजण आश्चर्यचकित झालेले असतात की आदिरा एवढ्या रात्री का आलेले आहे आणि पिंट्या दादा अशी हाक मारत असतात. मात्र आता त्याची आई काकू म्हणजे विचारत असते की काय झालं आदिरा बाळा असं तुला. मात्र आदिरा त्यांना विचारते की पिंट्या दादा आहे का घरी, आणि घरी असेल आता ते तिथून वर निघून जात असते आदिरा. मात्र त्या काकूंना आदिराने आणखीनही काही सांगितलेलं नाही. त्यानंतर आता इकडे राजवाडे आणि स्वानंदी नाव आणखीन त्यांना ठरलेलं नसतं की काय म्हणायचं आहे. त्यानंतर आता राजवाडे स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला कसं आहो राजवाडे म्हणतात तसं तुम्ही मला आहो स्वानंदी म्हणा, असं त्या दोघांचं ठरलेलं असतं. मात्र राजवाडे आता म्हणतो की प्रॅक्टिस करायला लागतो की स्वानंदी मॅडमच म्हणायतो. मात्र त्याला स्वानंदी हे नाव एकेरी याच्यामध्ये घ्यायला जमत नाही. तो म्हणतो की एकेरी नाव कसं वेगळं वाटतं, त्यामुळे मला आता काय म्हणायला जमणार नाही. त्यानंतर स्वानंदी म्हणते की तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला होऊन जाईल. त्यानंतर आता राजवाडे स्वानंदी म्हणत स्वानंदी असं प्रेमानं बोलत असतो. मात्र हे प्रेमानं बोलत असताना आता स्वानंदीला खूपच भारी वाटायला लागतं आणि ती राजवाडेपासून थोडंसं लांब जाते. त्यानंतर राजवाडे म्हणतो हे बघा, तुम्ही जर असं माझ्यापासून जर लांब जात असाल तर मी तुम्हाला स्वानंदी मॅडमच म्हणेल असं राजवाड्याने ठरवलं असतं. त्यानंतर आता स्वानंदी म्हणत असताना त्यानंतर स्वानंदी त्याच्या जवळ येते आणि त्याच्या गालावर किस घेते. हे किस घेतल्याबरोबर आता स्वानंदी खूपच लाजलेली असते आणि राजवाड्याला पण खूप भारी वाटतं. त्यानंतर स्वानंदी तिथून लांब जाऊन पडद्याच्या आड लपलेले असते. त्यानंतर राजवाडे म्हणतो की तुम्ही हे काय केलं आहात, इतक्या वेळपूर्वी तर तुम्ही लाजत होतात आणि आता तर डायरेक्ट तुम्ही मला माझ्या गालावर किस केली असं राजवाडे बोलत असतो. त्यानंतर आता राजवाडे पण स्वानंदीच्या जवळ जातो आणि पडद्यामागे लपलेल्या स्वानंदीला आता बाहेर काढतो आणि बाहेर काढून ते म्हणतो की दुसरा गाल आपला समोर करतो आणि म्हणतो की राजवाडे हा गाल खूपच माझा लाल झालेला आहे, तुम्ही एका गालावर घेतलेलं आहे, दुसऱ्या गालावर काय हे केलेलं आहे. त्यानंतर आता स्वानंदी खूपच लागलेली असते आणि राजवाड्याच्या आता मिठीमध्ये ती त्या राजवाड्याला घट्ट पकडते. त्यानंतर आता राजवाडे म्हणतो की तुम्हाला दुसऱ्या गालावर पण घ्यावंच लागणार. मात्र आता दुसरा गाल राजवाड्याने समोर केलेला असतो. स्वानंदी आता दुसऱ्या गालावर न घेण्याची आता तिथे ती राहिलेली असते आणि त्यानंतर त्यांना दोघांना त्या पडद्याच्या आड एक चंद्र दिसलेला असतो. आता राजवाडे त्या चंद्रावर कविता गायला लागतो. कविता जसंही गायला लागला तर स्वानंदी आता हसायला लागते. राजवाडे म्हणतो की एवढा पण वाईट मी गातो का. त्यानंतर स्वानंदी म्हणते की नाही हो, मी त्याबद्दल हसतच नाही, मात्र तुमची कविताची एक लाईनच ऐकून मला हसायला आलेलं असतं असं बोलत असतो. मात्र राजवाडेला वाटतं की आता स्वानंदीने दुसऱ्या गालावर पण आपल्याला किस घ्यावी, त्यासाठी राजवाडे सातत्याने तो गाल समोर करत असतो. मात्र स्वानंदी आता तिथून निघून गेलेली असते. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आदिरा चिडचिड्या अवस्थामध्ये इकडे घरी आलेली असते आणि आता घरी तर येते राजवाडे आणि आनंदी एकमेकांच्या प्रेमामध्ये गुंतलेले असतात, कारण की आता त्यांना त्यांच्या प्रेमातून बाहेर काही येता येणार नसतं, कारण की त्यांना त्यांचं आयुष्य आताचं म्हणजे हा वेळ खूप महत्त्वाचा आणि किमती वाटतो दोघांसाठी. खूप दिवसानंतर ते एकत्र आलेत असं त्यांना फील होतं आणि एकमेकांना ते खूप प्रेमाने वागणूक देत असतात. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आदिरा काय करेल आणि आदिराला जे पण दुःख झालेलं आहे हे जेव्हा ती समरला सांगेल म्हणजेच राजवाड्याला सांगेल तर राजवाडे कुठल्या पद्धतीची ॲक्शन घेतील आणि आता ती ॲक्शन घेतल्यानंतर आता स्वानंदी त्यांना कुठल्या पद्धतीनं मदत करेल हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.